सिद्ध केलं या स्पर्धेमध्ये. या अंतिम सामन्यात सुद्धा आपलं नाव मात्र आपल्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून नोंदवलं. मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन रजत मुंडे. सुपर परफॉर्मन्स इन द टुर्नामेंट. रजत मुंडेला पुन्हा एकदा मात्र जात आहे. सातत्याने प्रत्येक सामन्यात सामन्यावरचा पुरस्कार मिळवत असताना रजत मुंडे तुम्हाला पाहायला मिळतोय. सलग 5 सामन्यात मॅन ऑफ द मॅच रजत मुंडे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन टू रजत मुंडे. अभिनंदन. खेळाडूंचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यानंतर वळूया आपण स्पर्धेतल्या 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आदरांजली चषक 2019 या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचं मानकरी ठरण्याच्या अगोदर मी माझ्या मान्यवरांना विनंती करतो. सन्माननीय दीपक चव्हाण साहेब, मनोहर इरमाळी साहेब, विष्णू मात्रे साहेब आणि गणेश खांबाळे साहेब चौघांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. या चौघांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत या स्पर्धेतला आदरांजली चषक 2019 मधला 4थ्या क्रमांकाचं मानांकन. रोख रुपये पारितोषिक 50,000 रुपये आकर्षक भव्य दिव्य आदरांजली चषक. आणि या चषकाचा मानकरी ठरलाय. खूप चांगला परफॉर्मन्स 5 स्टार 5 मध्ये पहिल्या दिवसात त्याने मात्र या संघाने मात्र आपलं नाव कन्फर्म केलं आणि पहिल्याच ग्रुपमधनं हा संघ पहिल्याच दिवशी मध्ये क्वालिफाय झाला तो 5 स्टार 5 मध्ये. आणि या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय गावदेवी खरवई. हार्डलक बॉईज काय हरकत नाहीये, पण 5 स्टार 5 मध्ये 40 संघांमधनं आपली नियुक्ती झाली. आपला इथे परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळाला. पूर्ण संघ येतोय ही ट्रॉफी रिसीव्ह करण्यासाठी आमच्या सर्व पाहुण्यांच्या वतीने. खास करून संघाचं पारितोषिक स्वीकारताना पूर्ण संघाने यायचंय. तो एक फोटो, खूप चांगला फोटो तिथे मात्र कव्हर केला जाईल रोगेश राऊत यांच्या माध्यमातून. संघाचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आपण वळणार आहोत आदरांजली चषक 2019 या स्पर्धेच्या 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. हे सुद्धा पारितोषिक समान आहे. 50,000 रुपये आकर्षक भव्यदिव्य आदरांजली चषक येस देण्यासाठी मी विनंती करेन सन्मान्य अविनाश केवणे साहेबांना, धवळेपाड्याचे उपसरपंच अविनाश केवणे साहेब, त्याचबरोबर राजेश साहेब, भरत इरमाळी साहेब आणि पुंडलिक मस्कर साहेब. आपण चौघांना विनंती करतो आपण पुढे यायचंय आणि चौघांच्या शुभ हस्ते आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचंय. ब्युटिफुल ट्रॉफी ॲट नंबर 3. मी पुन्हा एकदा विनंती करतो अविनाश केवणे साहेब, उपसरपंच हवळेपाडा, राजेश शेंगटे साहेब, भरत इरमाळी साहेब आणि पुंडलिक मस्कर साहेब. आपल्या चौघांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक. रोख रुपये 50,000 आकर्षक भव्यदिव्य आदरांजली चषक. आणि मानकरी ठरलाय तो VCC मानकिवली, विकास CC मानकिवली. पूर्ण संघ येतोय. ड्रेस लाईक ब्लॅक कमांडो. विकास CC मानकवली. अप्रतिम परफॉर्मन्स इन द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये खूप चांगला दांडगा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. ही ट्रॉफी रिसीव्ह करत असताना आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ब्युटिफुल ट्रॉफी अँड 50,000 रुपीज कॅश प्राइज. संघाचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यानंतर आपण वळूया काही वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. आणि वैयक्तिक आणि मोठी, कारण आवर्जून आम्ही सातत्याने उल्लेख करतो की स्पर्धेमध्ये आपल्याला असं चित्र पाहायला मिळतंय की पहिल्यांदा अशी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो आहोत या स्पर्धेमध्ये आपल्याला 3 बाईक्स पाहायला मिळत आहेत, 3 गाड्या पाहायला मिळत आहेत. यानंतर आपण वळूया वैयक्तिक पारितोषिक. त्यामध्ये आपण पाहणार आहोत, मी विनंती करेन सन्मान्य मयूर मेहर साहेब, गणेश भराडे साहेब, बळीराम धुळे साहेब आणि मनोहर दुंदा धुळे साहेब. आपण चौघांनी पुढे यायचंय. मयूर मेहर, गणेश बराडे, बळीराम धुळे आणि त्याचबरोबर मनोहर धुळे साहेब. या चौघांच्या वतीने आम्ही देत आहोत या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. यासाठी कूलर आणि आकर्षक चषक आहे, तो घेऊन यायचा वरती. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी सुद्धा किती सुंदर आहे बघा. जणू काही ते पंख तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लावायचे, असं तुम्हाला हा एक जबरदस्त पंख पाहायला मिळतोय जो आम्ही देत आहोत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि यासाठी नॉमिनेशन झालंय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. संघ आहे गावदेवी खरवई आणि खेळाडू आहे देवीदास भगत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट देवीदास. कूलर, कारण आता मात्र हिवाळी इथे मात्र होळी झाल्यानंतर मात्र याची गरज लागेलच. होळी पेटली काय गरमी सुरू होणार.
त्याचा आनंद तुम्ही निश्चितच घ्या. या कूलरच्या माध्यमातून अभिनंदन, खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर अजून काही वैयक्तिक पारितोषिक आहेत स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहतात मगाशी उल्लेख केला की बाईक्स तुम्हाला पाहायला मिळतात. TVS स्पोर्ट्स बाईक सर्वोत्कृष्ट यासाठी पारितोषिक TVS स्पोर्ट्स बाईक आणि आकर्षक चषक. विनंती करेन आमच्या मान्यवरांना, सन्मान्य तकदीर काळन साहेब आपण पुढे यायचंय. किरण काळेकर साहेब, महेश फुटाणे साहेब आणि अभिजित मोरे साहेब, या चौघांनी आपण पुढे या. आपल्या शुभस्थानी मी देतात सर्वोत्कृष्ट गोलंदाज तकदीर काळन साहेब आपण पुढे यायचंय. किरण काळेकर, महेश फुटाणे, अभिजित मोरे, आपल्या शुभस्थानी मी देतात सर्वोत्कृष्ट गोलंदाज. एनीवन गेसेस कोण असेल बेस्ट बॉलर? थंडीचं वातावरण पण सर्व थंडावले तसं वाटतंय, कोणाचाच आवाज येत नाहीये. बेस्ट बॉलर कोण असेल? जाऊ दे, मीच आता मात्र अनाऊन्स करतो. संघ आहे विकास CC माणकिवली अँड बेस्ट. संघाचं नाव घेतलं, टाळ्या वाजल्या, पण कोण खेळाडू असेल अजूनही सांगू शकत नाहीये. हु इज द बेस्ट बॉलर? यस, नो डाऊट, वन अँड ओनली जितेश बाईकर. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जितेश बाईकर. अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाज. TVS स्पोर्ट्स बाईक अँड ब्युटिफुल ट्रॉफी. ही बाईकची की हँड करत असताना आमचे सर्व मान्यवर या स्पर्धेला सर्व TVS स्पोर्ट्स बाईक. खेळाडूंचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. देन वी टर्न टू बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. पुन्हा एकदा TVS स्पोर्ट्स बाईक आणि आकर्षक चषक. यासाठी मी मान्यवरांना विनंती करेन, सन्मान्य भगवान मारुती धुळे साहेब, त्यानंतर गोपाळ धुळे साहेब आणि बाबाजी भोईर साहेब आपण पुढे यायचंय. आणि त्याचबरोबर अमित धुळे आणि भगवान धुळे यांना विनंती करतो आपण यायचंय. अमित धुळे, भगवान धुळे, बाबाजी भोईर, गोपाळ धुळे आणि भगवान धुळे या सर्वांना विनंती करतो आपण पुढे आणल्या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज भगवान काका धुळे. आपणास विनंती करतो आपण यायचंय. अमित धुळे आपण सुद्धा यायचंय. त्याचबरोबर सन्माननीय अमोल धुळे साहेब आपण सुद्धा पुढे या. आता तरी कोण गेस करेल का बेस्ट बॅट्समन? हु इज बेस्ट बॅट्समन? सर्वोत्कृष्ट फलंदाज. मी पुन्हा एकदा मात्र संघाचं नाव अनाऊन्स करतो. गावदेवी हेदुटणे. प्लेयर ऑलवेज लीडिंग फ्रॉम द फ्रंट, फ्रॉम द गावदेवी हेदुटणे, वन अँड ओनली वन्स अगेन प्रशांत कुंभारकर. सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये प्रशांत. हक्काने या ट्रॉफी आपलं नाव करत असताना हक्काने मात्र या बाईकवर स्वार होऊन तो घरी जाणार. TVS स्पोर्ट्स अँड ब्युटिफुल ट्रॉफी प्रशांत कुंभारकर. अभिनंदन, अभिनंदन प्रशांत, अभिनंदन खेळाडूचं, मान्यवरांचे आभार. यानंतर आम्ही वळणार आहोत आदरांजली चषक 2019 स्पर्धेचा दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिकाकडे. यासाठी मी विनंती करेन सन्मान्य ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूरचे उपाध्यक्ष सन्मान्य दिलीप बैकर साहेब आपण पुढे यायचे. दिलीप बैकर साहेब, प्रफुल्ल मोरे, हरेश धुळे आणि चंद्रकांत धुळे साहेब आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत स्पर्धेतला उपविजेता संघासाठी हे ब्युटिफुल ट्रॉफी आणि कॅश प्राइज 1,00,000 रुपये. आकर्षक भव्यदिव्य आदरांजली चषक. आणि या चषकावर शेवटच्या टप्प्यात का होईना पण मात्र 40 संघांच्या माध्यमातून हा संघ थेट अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान पक्क करतोय, हीच मोठी गोष्ट होती. आणि तो संघ ठरला या स्पर्धेतला उपविजेता गावदेवी हेदुटणे. या पूर्ण संघाने यायचं. अविनाश आपल्या पूर्ण संघाला पण घेऊन या. आणि खास करून तकदीर काळेंना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या. ही इज द बिग सपोर्टर ऑफ द हेदुटणे टीम. माजी सरपंच हेदुटणे गावचे तकदीर काळन आणि त्यांचा मित्र परिवार सुद्धा आहे. लॉट्स ऑफ काँग्रेट्स हेदुटणे टीम, कारण हा संघ थेट अंतिम फेरीमध्ये दाखल झाला या आदरांजली चषक 2019 दुसऱ्या पर्वामध्ये. येस सचिन, मी शरद पाटील यांना विनंती करतो आपण सुद्धा यायचे. शरद पाटील अजून त्यांचे एक बिग सपोर्टर. शरद पाटील आपणास विनंती आहे की आपण या. या शरद पाटील येत आहेत.
तर थोडेसे घाईत होते शरद पाटील साहेब, पण सांभाळून थोडस ही ट्रॉफी स्वीकारत असताना टीम हेदोटणे अभिनंदन अभिनंदन, लॉट्स ऑफ कॉंग्रेट्स टू टीम. आयोजकाच्या नावानं हिप 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 हिप. खेळाडूंचं संघाचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यानंतर वळी आपण स्पर्धेतलं पहिला क्रमांकाचं पारितोषिक. या आपण सन्मान्य दिलीप बैकर साहेब, बाळाराम कांबरी साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेचे दोन प्रमुख आधारस्तंभ दोन्ही आयोजक सन्मान्य चेतन धुळे साहेब आणि त्याचबरोबर श्रीधर धुळे साहेबांना विनंती करेन की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. बाळाराम कांबरी साहेब आणि दिलीप बैकर साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा पुढे या. आणि सन्मान्य विष्णू मात्रे साहेब आपण सुद्धा यायचंय पुढे, कारण ही ट्रॉफी सुद्धा खूप मोठी आहे. यासाठी मात्र एक मोठं काळीज लागतं स्वीकारण्यासाठी. या पण देऊया स्पर्धेतला चॅम्पियन संघाला रोख रुपये 2 लाख आणि आकर्षक भव्य दिव्य आदरांजली चषकाचा मानकरी ठरलाय. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट इन द सेकंड सीजन सेकंड इयर आणि संघ ठरलाय तो रिया 11 चांभारली. मी पूर्ण संघाला विनंती करेन आपण पूर्ण संघाने यायचंय. आदरांजली चषक 2019 दुसऱ्या पर्वामध्ये हा संघ चॅम्पियन ठरलाय. खूप मोठे परिश्रम, खूप मोठी मेहनत, धडपड आणि याचं उत्तर चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट रिया 11 सांभारली. एव्हरीवन गिव्हिंग द 100% एफर्ट फॉर द टुर्नामेंट, फॉर द टीम अँड प्रेस्टिज ऑफ विलेज. तर त्याच्या गावासाठी खेळले, नावासाठी खेळले आणि फायनली चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. संघाचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. आता मात्र शेवटचं पारितोषिक आम्ही जाहीर करतोय, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणाचा लाडक्या रसिकांचा आभार व्यक्त करतो, सर्व आमच्या ऑफिशियल्सचा आभार व्यक्त करतो आणि खास करून स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय श्रीधर धुळे साहेब आणि चेतन धुळे साहेबांचा आभार व्यक्त करतो, कारण ज्यांच्या माध्यमातून एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आपल्या या सर्व 40 संघांच्या खेळाडूंना मिळाला, चांगली संधी मिळाली मोठ्या स्पर्धेमध्ये परफॉर्म करण्याची. या कारणास्तव तुम्ही पाहता आम्ही दोन्ही आमच्या आयोजकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करून मात्र वळतोय आता मात्र स्पर्धेतलं शेवटचं पारितोषिक ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मी विनंती करेन सन्मान्य बाळाशेठ कांबरी आणि बाळाशेठ कांबरी साहेबांना की आपण पुढे आणि आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक चेतन धुळे साहेब आणि श्रीधर धुळे साहेब आम्हाला तिघांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या तिघांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरचा अवॉर्ड द्यायचा आहे. आता मात्र गेसिंग मी करू का नको मला प्रश्न पडलाय, कोण सांगू शकतं कोण असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट? मोठ्या नावाज येऊ द्या. 142 जावा स्पर्धेमध्ये कुठत असताना 4 गडी बाद करून हक्काने या टीव्हीएस ज्युपिटर स्वार होऊन तो चांभारली गावात जाणार खेळाडू आहे रजत मुंडे. तब्बल 142 धावा आणि 4 गडी हा परफॉर्मन्स राहिला पूर्ण स्पर्धेमध्ये रजतचा. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन रजत, ब्युटिफुल परफॉर्मन्स इन द टुर्नामेंट. 142 runs and 4 wicket and owner of TVS Jupiter. रजत